चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया. सर्वांना नमस्कार. डॉक्टर राम जावळे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. मित्रहो, आजकाल द्राक्षाचा सीझन आहे. मार्केटमध्ये खूप द्राक्ष दिसतात आणि खायला पण ती खूप टेस्टी असतात. जवळजवळ प्रत्येकाला द्राक्ष आवडतात. द्राक्ष आवडत नाही तसा माणूसच सापडणार नाही. ते खायला पण इतकी टेस्टी असतात, त्यामुळं प्रत्येक आणि ते आरोग्यासाठी पण चांगली असतात. आपला फक्त आजचा प्रश्न आहे की हिरवी द्राक्ष चांगली की काळी द्राक्ष चांगली. या दोन्हीपैकी कोणती द्राक्ष चांगली असतात, कोणती खाल्ली पाहिजेत मुद्दाम. तर याच्यामध्ये हिरवी जी द्राक्ष असतात त्या हिरव्या द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन के असतं आणि पोटॅशियम असतं. आता व्हिटॅमिन सी काय आहे? ते एक चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. शरीरासाठी, त्वचेसाठी एकदम खूप चांगलं काम करतं. व्हिटॅमिन के का काम करतं की रक्त जो प्रवाह असतो त्या प्रवाहामध्ये गाठी तयार होऊ नये, म्हणजे कोआग्युलेशन हा जो फॅक्टर असतो हे कंट्रोल करायचं काम व्हिटॅमिन के करतं. आणि पोटॅशियम जे आहे हे पोटॅशियम ब्लड प्रेशर चांगलं मेंटेन करायचं काम करतं. नसा ज्या मसल्स असतात, स्नायू असतात, त्यांचं पण आरोग्य चांगल्या प्रकारे मेंटेन करतं. तर अशा प्रकारे हे 3 घटक तर हिरव्या द्राक्षामध्ये असतातच. तसं त्याच्यामध्ये जी शुगर असते, ही फ्रक्टोज नावाची जी ग्लुकोज असते, हे नॅचरल किंवा जी आपली रिफाईंड शुगर असते नेहमी जे आपण वापरतो तिच्यापेक्षाही चांगली असते. म्हणजे काय आहे, मध्ये त्याच्यामध्ये हे फ्रक्टोज असल्यामुळं एनर्जी, कॅलरीज पण चांगल्या प्रकारे मिळतात. म्हणजे टेस्टी तर आहेच, पण हाय कॅलरीचा सोर्स आहे ते द्राक्ष. म्हणून जास्त प्रमाणात पण नाही खाल्ली पाहिजे. ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे त्यांनी तर खूप कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की हे हिरव्या द्राक्षाचे हे गुणधर्म असतात, हे फायदे असतात. आता काळ्या द्राक्ष जे असतात, या काळ्या द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी पण आहे, व्हिटॅमिन के पण आहे आणि पोटॅशियम पण आहे. म्हणजे जे हिरव्या द्राक्षामध्ये जे जे घटक आहेत ते सर्व घटक काळ्या द्राक्षामध्ये आहेत. शुगर जे असते ते पण याच्यामध्ये फ्रक्टोजच आहे. म्हणजे अशा प्रकारचे ग्लुकोज असल्यामुळे हे पण एनर्जी चांगल्या प्रकारे देतात. तसंच जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून जे फायदे आहेत, व्हिटॅमिन सीचे, व्हिटॅमिन केचे आणि पोटॅशियमचे फायदे, हे फायदे पण आपल्याला काळ्या द्राक्षामधून पण मिळतात, जे की हिरव्या द्राक्षामध्ये असतात. पण ॲडिशनल काय आहे, काळ्या द्राक्षांचा रंग काळा का असतो? कारण याच्यामध्ये 2 अँटीऑक्सिडंट्स जास्त आहेत. काळ्या द्राक्षामध्ये 2 अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे शरीराला चांगले घटक लागणारे असतात हे जास्त आहेत. आणि याच्यामधलं जे एक आहे ते आहे अँथोसायनिन. आता हे अँथोसायनिन जे आहे हे खूप चांगलं अँटीऑक्सिडंट तर आहेच, परंतु हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे. म्हणजे संधिवात पण कमी करायला मदत करतं किंवा जी सूज असते शरीरावर येणारी ते पण कमी करायला मदत करतं. तसंच याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी पण आहे. म्हणजे हे अँटीऑक्सिडंट कॅन्सर पण होण्याची शक्यता कमी करतं. म्हणजे हे अँथोसायनिन जे आहे हे अँटीऑक्सिडंट ह्या काळ्या द्राक्षामध्ये असतं आणि याच्यामुळं त्याचा रंग काळा आहे. कारण हे डार्क पिगमेंट आहे, काळं पिगमेंट आहे आणि हे त्याच्यामध्ये असतं, म्हणून त्या द्राक्षांचा रंग काळा असतो. आणि हे चांगल्या प्रकारे बॉडीला हील करण्याकरता पण मदत करतं. तसंच दुसरं जे अँटीऑक्सिडंट्स आहे ते आहे रिझवेरॅट्रॉल. हे रिझवेरॅट्रॉल जे अँटीऑक्सिडंट्स आहे हे अँटीऑक्सिडंट तुमचं वय तरुण ठेवण्यासाठी मदत करतं, लवकर वार्धक्य येऊ देत नाही. म्हणजे तुम्ही कितीही वर्ष वय वाढलं तरी तुम्ही तरुण दिसू शकता, अशा प्रकारचा गुणधर्म याच्यामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे हृदयासाठी हे एकदम चांगलं आहे. हृदयाचं प्रोटेक्शन, सुरक्षा जी आहे हृदयाची, ही खूप चांगल्या प्रकारे हे अँटीऑक्सिडंट करतं. म्हणून हे जे 2 ॲडिशनल अँटीऑक्सिडंट्स काळ्या द्राक्षामध्ये आहेत, त्यामुळं काळ्या द्राक्षाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा आपल्या आहाराच्या किंवा म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं हे काळ्या द्राक्षांची व्हॅल्यू चांगल्या प्रकारे आहे. आणि त्यामुळंच काळे द्राक्ष हे थोडे महाग पण असतात, थोडे पैसे जास्त, किंमत जास्त असते काळ्या द्राक्षांना, परंतु त्याचे हे जे 2 जास्त फायदे आहेत त्यामुळं ते घेतले पाहिजे. फक्त एकच आहे की हे हाय कॅलरीज फूड असल्यामुळं ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे किंवा ज्यांना डायबिटीस, शुगर आहे, त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये हे द्राक्ष कोणतेही असोत, हिरवे की काळे, हे कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत. आणि ज्यांचं वजन जास्त नाही त्यांनी थोडंसं मध्यम प्रमाणात त्यांनी पण खाल्ले पाहिजेत.
कितीही द्राक्ष खाण्याचं कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे, कारण अति तिथं माती ही प्रत्येक आहाराकरताच लागू पडत असते. तर हे दोन्ही द्राक्षामधला फरक समजून घेऊया आणि हिरव्या द्राक्षापेक्षा जेव्हा जमेल तेव्हा काळे द्राक्ष खाण्यासाठी निवडूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.